ये भीमराव, तू मला चाळीमध्ये अपमानित होण्यापासून वाचवलेस, हे मला फार आवडलं. तर मी विचार करतोय का ना तुला थोडा ज्ञानाच्या गोष्टी सांगेन. कारण मी ऐकलंय की तू सुद्धा वकील बनणार आहेस, हो ना? तर ज्ञान तर पाहिजेच ना, हो ना? हो सर, ज्ञान जिथून मिळेल तिथून मिळवलं पाहिजे. तुम्ही जर काही सकारात्मक गोष्टी सांगितल्या तर मी नक्कीच प्राप्त करेन. सांगा. अरे वा. तर मग ऐक, तयारी ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे, जी तयारी मी केलेली आहे. जिजाबाईंनी मला सांगितलं होतं की तुझी सगळ्यात मोठी ताकद तुझे गुरुजी आहेत. तर मी सगळ्यात आधी माहिती करून घेतली की तुझे गुरुजी मुंबईहून बाहेर कधी जाणार आहेत आणि योगायोगाने ते बाहेरच आहेत. विश्वास ठेव, जर ते इथे असते तर मी त्यांची बाहेर जायची वाट पाहिली असती, वाट बघितली असती. मोठे वकील आहेत, बाहेर येणं जाणं चालूच राहतं. तू त्यांच्याकडेच जाणार होतास ना? तिथे जाऊन काहीच फायदा नाही होणार. तर काय समजलं? तयारी पूर्ण झालेली पाहिजे. अरे धन्यवाद तर बोल. जर आम्ही तुला सकारात्मकता शिकवली असेल तर. धन्यवाद. काम झालं? हो. चला, धन्यवाद तर बोलतोच आहेस, तर आणखी एक गोष्ट सांगतो. तर जा आणि जाऊन तुझ्या बाबांना बघ. बाबा? माझ्या बाबांना काय झालं? जाऊन बघ तर आधी. बिचारा रामजी. प्रचंड देवजी, हा तर एकदम कमालीचा वकील आहे. हा खूप चांगल्या प्रकारे बर्बाद करेल भीमरावच्या अख्ख्या कुटुंबियांना. निघून जा इथून. तुम्ही समते निघा इथून. ऐकू येत नाहीये? निघा इथून. का जाऊ? रामजी, आम्ही समाजात बायकांची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करतोय आणि तुमच्या घरी एका बाईवर अन्याय झालेला आहे आणि म्हणूनच आम्ही सगळे येथे आलोय. कोणताही अन्याय झालेला नाहीये. झालेला आहे. केस दाखल झाल्यावर आम्हाला सगळं समजतं आणि आम्ही असेच न्याय मिळवून देण्यासाठी बाहेर पडतो. तुम्हाला जिजाबाईच्या मागण्या पूर्ण करून मूल दत्तक घेतलंच पाहिजे. असं कधीच नाही होणार, कधीच नाही होणार. पूर्ण जग बोललं तरी की मला मूल दत्तक घेतलं पाहिजे, पण म्या मूल दत्तक घेणार नाही म्हणजे नाहीच घेणार. तर मग तुम्ही चुकीचं करताय. तर मग तुमचा हा चेहरा सगळ्या जगासमोर आलाच पाहिजे. जर तुम्हाला वाटतं मी चुकीचं आहे तर चुकीचं आहे. ए, थांब. काय करताय? सोडा मला. नाही चालणार. सोडा मला. सोडा मी नाही जाऊ देणार. सोडा मला. हे माझं ऐका तरी. सोडा. अरे सोडा त्यांना. दादा, हे काय करताय तुम्ही? बाबा, बास झालं. बाजूला व्हा सगळे. तुम्ही पण तिथे जाऊन उभे राहा. दादा, तुम्ही ठीक तर आहात ना? उठा बाबा, उठा. या. सांभाळू ना. या. रामजी, तुम्ही सामाजिक अपराधी आहात.
एका स्त्री सोबत गैरव्यवहार केला आहे तुम्ही. सामाजिक अपराधी? तुमच्यापैकी कोणाला तरी ठाऊक आहे की हे कोण आहेत? हे तेच रामजी सकपाळ आहेत ज्यांचं असं म्हणणं आहे की पती पत्नीचं नातं मैत्रीचं असलं पाहिजे. हे तेच रामजी सकपाळ आहेत ज्यांच्या आदर्शांबद्दल आणि सिद्धांतांबद्दल संपूर्ण सातारा आणि हे चाळीतले लोक जाणतात. यांच्याशी कोणी सहमत असहमत असू शकतो, पण यांच्या व्यवहारावर कोणी प्रश्न उद्भवू शकत नाही. हे ते रामजी सकपाळ आहेत. जर या चाळीतल्या लोकांना बाहेरच्या कोणी काही बोललं तर त्यांना वाचवायला सगळ्यात पुढे येतील. हे तेच रामजी सकपाळ आहेत ज्यांनी फक्त आपल्या मुलांनाच ही शिकवण दिली नाही की आपल्या जातीच्या लोकांनी ताठ मानेने जगलं पाहिजे, तर आपल्या मुलींना देखील स्वावलंबी होण्याची शिकवण दिली आहे. आणि हेच रामजी सकपाळ माझे बाबा आहेत. आता समजलं रामजी सकपाळ कोण आहे? आता निघून जा इथून. आम्ही कुठेच नाही जाणार. हे भले कोणतेही रामजी सकपाळ असो, पण आम्ही आमचं काम करायला आलोय आणि आमचं काम करूनच जाऊ. हो तर करा ना. तुम्हाला जे करायचंय ते करा, पण माझ्या बाबांना त्रास नाही झाला पाहिजे. आणि जर असं झालं तर तुमच्यातल्या प्रत्येकाला पोलीस ठाण्याचा मार्ग दाखवीन मी. जा इथून. आणि आम्हाला हे सांगितलं गेलंय की तू सुद्धा या सगळ्या गोष्टींबद्दल तुझ्या बाबांच्या विरोधात आहेस. विरुद्ध? कोणी सांगितलं? हो, आमच्यामध्ये वैचारिक मतभेद आहेत. वैचारिक स्तरावर मी माझ्या बाबांसोबत सहमत असहमत असू शकतो, पण हा भीमराव आपल्या बाबांविरुद्ध कधीच उभा राहणार नाही. आणि त्यांच्या विरुद्ध उभं राहणं तर दूरच राहिलं, हा भीमराव त्याच्या बाबांसाठी जीवही देऊ शकतो. आता येईल खरी मजा. भीमराव, हे आंदोलन करत तुझ्या बाबांजवळ जी माणसं गेली आहेत ना, ती माझीच माणसं आहेत. मी वकील थोडा दुसऱ्या प्रकारचा आहे, जो कोर्टाच्या आतच नाही तर कोर्टाच्या बाहेर देखील लढतो. त्या लढाईमध्ये तुम्ही दोघे बाप बेटे एकदम भरडून निघाल, तुटून जाल आणि तुम्ही कायमचे अशक्त व्हाल. मीच ते करेन. ऐकलं नाही तुम्ही लोकांनी मी काय म्हणालो? हा भीमराव आपल्या बाबांसाठी स्वतःचा जीवही देऊ शकतो. निघून जा इथून सगळे. जातोय आता, पण असं नाही सोडणार. आमची संस्था जिजाबाईला तिचं मूल दत्तक घ्यायला लावूनच शांत बसेल. हे पहा, तुम्हा लोकांना काय करायचंय ते करा, अवश्य करा. पण आत्ताच्या आत्ता आणि या क्षणाला बाहेर निघून जा. नाहीतर परिणाम वाईट होतील. तुम्ही काळजी करू नका बाबा, काही होणार नाही तुम्हाला, काहीही होणार नाही. या या आत जाऊयात.
थांबा बाबा. हे नका समजू की तुमच्या पोरांनी सांगितलं म्हणून हे गेलेली माणसं पुण्यांदा परत नाही येणार. बाबा माझं ऐकाल तर जर तुम्हाला ही कोर्ट कचेरी सामाजिक संस्था यांची रोजची कटकटीपासून जर वाचायचंय तर आईचं बोलणं ऐकून घ्या. बाबा, आता ह्यावेळी तुम्हाला कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष द्यायची गरज नाहीये. चला आत. भीम, जा. समदे आपापलं काम करा. जा. बाळादादा, निदान वेळ काळ बघून तरी बोलत जा. का जेव्हा तू बाबांवर आरोप लावलास आणि तू घर सोडून निघाला होतास ती वेळ बरोबर होती. आणि माझ्या बोलण्याची जर एवढीच अडचण आहे ना आनंद, जर जाऊन तुझ्या छोट्या भावाला भीमला जाऊन सांग की मला माझ्या बायकोला इथनं घेऊन जाऊ दे. बाळादादा, ते प्रकरण वेगळं आहे आणि म्या ज्या तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो ते प्रकरण वेगळं आहे. अच्छा, आता तू सुद्धा मला शिकवणार. आता तुलाही असं वाटू लागलंय की तू तुझ्या मोठ्या भावापेक्षा जास्त समजूतदार आहेस. नाही बाळादादा. गप आता आणि वाद घालू नकोस आणि जाऊन तुझं काम कर आणि मला माझं काम करू देत. जाईत ना. इथे बसा बाबा. मी पाणी आणतो. हे घ्या, पाणी प्या. आणि काळजी करू नका, आम्ही सगळे आहोत ना तुमच्या सोबत. हे तेच रामजी सकपाळ आहेत ज्यांच्या आदर्शांबद्दल आणि सिद्धांतांबद्दल संपूर्ण सातारा आणि हे चाळीतले लोक जाणतात. यांच्याशी कोणी सहमत असहमत असू शकतो, पण यांच्या व्यवहारावर कोणी प्रश्न उद्भवू शकत नाही. आणि हेच रामजी सकपाळ माझे बाबा आहेत. आणि त्यांच्या विरुद्ध उभं राहणं तर दूरच राहिलं, हा भीमराव त्याच्या बाबांसाठी जीवही देऊ शकतो. भीमपोरा, आता तू मोठा झाला आहेस. आजपर्यंत मी तुझं सुरक्षा कवच होतो, पण आज तू माझ्या समोर सुरक्षा कवच बनून उभा होतास. घरातला सगळ्यात लहान मुलगा जेव्हा बापाच्या समोर असा उभा राहतो ना, तेव्हा बापाची सगळी जबाबदारी संपून जाते. नाही बाबा, तुम्ही लग्न केलंय, त्यांच्या प्रती तुमच्या अजूनही जबाबदाऱ्या आहेत. पळपुटा समज.
त्या समध्या जबाबदाऱ्यांपासून पळून गेलेला आहे पळकुटा. आणि मी स्वतः समजून पण घेतलंय की मी पळकुट्या आहे. मी बरं आजपर्यंत मी स्वतःला कधीच म्हातारा समजलो नाही रे. पण आज मी तुझ्या समोर बोलतोय की मी म्हातारा झालो या. झालो आहे म्हातारा. आता माझा जीव जरी गेला ना तरी काही खेद नसेल. बाबा, असं बोलू नका बाबा. तुम्हाला खेद असो किंवा नसो, आमचं सगळं जग उजडेल. पण खरं तर आहेच ना. मी म्हातारा झालो आहे. नाही बाबा, तुम्ही पाणी प्या बरं. प्या. प्रेम न बारी उपजे, प्रेम न हाट बेकार. राजा प्रजा जो ही रुझे, सिस देही ले जाए, सिस देही ले जाए. जिजाबाई, हे समद तुझ्यामुळे घडत आहे. या समद्याला जबाबदार तू आहेस. वेळेच्या आधीच माझ्या भावाला कमकुवत केलं आहेस तू. आम्ही समद्यांनी खूप प्रयत्न केला की तू योग्य मार्गाला येशील. पण हारलो आम्ही समदे. निघून गेल्यानंतर आज कुठे सावरलो होतो, आता कुठे ते थोडे ठीक होत आहेत. हे घरासारखं वाटत आहे. जिजाबाई, म्या तुला या घरात परत येऊ द्यायची नाही. आता कोणत्या बी परिस्थितीत तुला या घरात परत येऊ द्यायची नाही मी आता. वकील रामजी आणि भीम वेगळी लढाई लढतील आणि एक लढाई मी लढेन जिजाबाई. एक लढाई म्या लढेन. म्या या घराला आणखी उद्ध्वस्त होऊ द्यायची नाही. म्या तुला या घरात कधीच परत येऊ नाही देणार. कधीच तुला या घरामध्ये मी येऊ नाही देणार जिजाबाई.